तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या टीव्ही प्रतिभा या युट्यूब चॅनल मध्ये। तर बघा आजची ब्रेकिंग न्यूज। डोंबिवलीतील एमआयडीसीतील आग लागलेली आहे। तर ती नेमकी कुठे लागली? 6 किलोमीटर पर्यंत आवाज, जवळची शोरूमही खाक। जाणून घ्या सर्व अपडेट। बघा मेट्रो केमिकल कंपनी जवळ असलेल्या अंबर केमिकल कंपनीत ही आग लागल्याने समोर आलेले आहे। डोंबिवली एमआयडीसी ब्लास्ट। डोंबिवली एमआयडीसी मध्ये भीषण आग लागली आहे। डोंबिवली पूर्वेच्या सोनारपाडा येथील मेट्रो केमिकल कंपनी जवळ असलेल्या अंबर केमिकल कंपनीत ही आग लागल्याचे समोर आले आहे। या आगीमुळे परिसरात घबराट पसरलेली आहे। याबद्दलचा सविस्तर तपशील जाणून घेऊया। आगी संदर्भात एमआयडीसीने सविस्तर माहिती दिलेली आहे। दुपारी 1:40 आग लागले। अंबर केमिकल मेट्रो कंपनी जवळ एमआयडीसी फेज 2 सोनारपाडा डोंबिवली पूर्व या ठिकाणी डोंबिवली एमआयडीसी मध्ये स्फोट होऊन भीषण आग लागलेली आहे। डोंबिवली एमआयडीसी मधील बाजूला असलेल्या हुंदाई शोरूमला आग लागलेली आहे। आजूबाजूच्या राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षा स्थळी हलवण्यात आलेले आहे। यामध्ये 30 ते 40 लोक जखमी असून त्यांना डोंबिवलीच्या एम्स मध्ये दाखल करण्यात आलेले आहे। या स्फोटात 5 ते 6 कर्मचारी यांना दुखापत झाली। स्फोटामुळे त्यांना अनेक वाहनांचे आणि अनेक घरांचे नुकसानही झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली। सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्यतीचे प्रयत्न सुरू आहेत। डोंबिवली एमआयडीसी अग्निशमन केंद्रातून या संदर्भात अपडेट देण्यात येत आहे। घटनास्थळी स्फोटामुळे अनेक वाहनांचे अनेक घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती झालेली आहे। मेट्रोपॉलिट कंपनी, मेकेजी कंपनी, अंबर केमिकल कंपनी इत्यादी कंपन्यांमध्ये भीषण आग लागली असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे। घटनास्थळी उपस्थित अग्निशमन दलाचे वाहन उपस्थित आहे। यामध्ये एमआयडीसी अग्निशमन दलाचे जवान, 2 फायर वाहनांसह डोंबिवलीतील अग्निशमन दलाचे वाहन, 1 फायर वाहनासह कल्याण पूर्व अग्निशमन दलाचे जवान, 1 फायर वाहनासह कल्याण अग्निशमन दलाचे वाहन, 2 फायरमन वाहनांसह पलावा एमआयडीसी अग्निशमन दलाचे जवान, 1 फायर वाहनासह आणि ठाणे अग्निशमन दलाचे जवान, 1 हायराईज फायर वाहनांसह उपस्थित आहेत। घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्यतीचे प्रयत्न सुरू आहेत। या आगीच्या घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। डोंबिवलीत एमआयडीसीतील अमुदान कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दुःखद आहे। 8 जण या घटनेत अडकलेले होते, त्यांना बाहेर काढण्यात आले। जखमीच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत। जिल्हाधिकाऱ्यांची माझी चर्चा झाली असून तेही 10 मिनिटात घटनास्थळी पोहोचत आहे। एनडीआरएफ, डीडीआरएफ, अग्निशमन दलाच्या चमू पाचारण करण्यात असल्याची माहिती दिली आहे। तसेच जखमींच्या प्रवृत्तीची लवकरच सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली जात आहे। तर अशा प्रकारे डोंबिवली ईस्ट मध्ये भीषण आग लागलेली आहे।